नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एमसीडी अकॅडमी मध्ये। जी अकॅडमी महाराष्ट्र गट क ड आणि सरळ सेवा भरती प्रक्रियासाठी समर्पित आपले एक यूट्यूब चॅनल आहे। तुमच्या समोर आम्ही लेक्चर सिरीज घेऊन आलोत। प्रश्नसंचाची संभाव्य प्रश्नपत्रिका काय असतील त्यातला हा भाग 9 आहे। मागील भाग 8वा हा मराठी व्याकरणावरती होता। मराठी व्याकरणावरती आपण 25 प्रश्न त्या ठिकाणी विश्लेषणासह बघितले आहेत। त्या लेक्चरची जी पीडीएफ आहे ते जी पीडीएफ आहे तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होईल। तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉइन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स तिथे मिळत राहतील आणि सोबतच याची पीडीएफ सुद्धा तुम्ही तिथे सोडू शकता। चला तर मित्रांनो, आपण चालू करूया। पहिला प्रश्न, व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाइन वर्ड विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ। विजडम या शब्दाखाली वर्ड खाली अंडरलाइन आहे केलेलं। ऑप्शन 1 कॉमन नाउन, 2 प्रॉपर नाउन, 3 कलेक्टिव्ह नाउन, 4 ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, 5 नॉन ऑफ द अबव। नोटा, नोटा म्हणजे नॉन ऑफ द अबव। तर मित्रांनो, याचं उत्तर जे आहे ते आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन। ओके, ॲब्स्ट्रॅक्ट नाउनलाच आपण मराठीमध्ये भाववाचक नाम सुद्धा म्हणतो। ज्या गोष्टीला आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु केवळ त्याला मनाने त्याची कल्पना करू शकतो, मनाने आपण त्याची कल्पना करू शकतो, अशा स्थितीच्या, गुणाच्या, भावनेच्या, कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसंच विचार पद्धतीच्या नावाला आपण भाववाचक नाम किंवा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो। उदाहरणासाठी आपण पाहिलं तर ब्युटी, काइंडनेस, फॉन्डनेस, स्लीप, डेथ या सगळ्या गोष्टी काय ह्या ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये येतात, भाववाचक नाम मध्ये येतात। भाववाचक नामाचे तसे 3 प्रकार पडतात। एक आहे क्वालिटी, एक आहे स्टेट आणि एक आहे तुमचं असणारं ऍक्शन। असे 3 प्रकारचे ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे प्रकार पडतात। त्यातलं हे जे विजडम आहे हे क्वालिटी आहे। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाइन वर्ड द क्राउड वॉज व्हेरी बिग। क्राउडच्या खाली अंडरलाइन आहे। ऑप्शन 1 कॉमन नाउन, 2 प्रॉपर नाउन, 3 कलेक्टिव्ह नाउन, 4 ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, 5 नॉन ऑफ द अबव। तर क्राउड म्हणजे गर्दी, गर्दी म्हणजे कलेक्टिव्ह आहे की नाही, म्हणजे ते जिथं खूप मोठ्या प्रमाणात हे असते, गर्दी असते, ते कलेक्टिव्ह नाउन। ओके, सोपं आहे। नेक्स्ट, रिकामी जागा इज अन अमेरिकन डॉग। रिकामी जागा इज अन अमेरिकन डॉग। तर तिथं काय येईल म्हणते, इट्स, दे, इट, ही, ई, नॉन ऑफ द अबव। तर याचं उत्तर असेल इट। इट इज अन अमेरिकन डॉग। दे आपण वापरू शकत नाही, ही व्यक्तीसाठी वापरतात, इट्स आपण वापरू शकत नाही। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर यू मॅड द अंडरलाइन वर्ड इज। तर व्हॉटच्या समोर तुम्हाला काय दिसतं, एक मार्क दिसते, त्याला कोणतं मार्क म्हणतात आपण ऑप्शन मध्ये बघू, एकदा ऑप्शन बघू। नंबर 1 इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, नंबर 2 रिलेटिव्ह प्रोनाउन, 3 डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन, 4 एक्सक्लामेटरी प्रोनाउन, 5 नॉन ऑफ द अबव। तर ते जे साइन आहे ते एक्सक्लामेटरीचं साइन आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे। ज्याला ते माहिती असेल तो अत्यंत म्हणजे सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो। याचं उत्तर एक्सक्लामेटरी प्रोनाउन। नेक्स्ट क्वेश्चन, द मॅन, रिकामी जागा, इज ऑनेस्ट इज ट्रस्टेड। तो जो व्यक्ती आहे तो ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे आणि ट्रस्टेड आहे, म्हणजे त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो। तर द मॅन, ऑप्शन 1 हुम, नंबर 2 हु, 3 विच, 4 हुज, 5 नॉन ऑफ द अबव। तर याचं उत्तर आहे हु। तो जो व्यक्ती आहे ना, जो आहे ना, हु येईल इथे। ते खूप सोपं म्हणजे खूप सोपं व्याकरण आहे। तुम्हाला कुठल्या प्रकारच्या पुस्तकाची याची गरज, तुम्ही नॉर्मली आपल्या जे दैनंदिन भाषेमध्ये आपण वापरतो ना, तशी इथे शब्द आणि तशा प्रकारचे इथं व्याकरण आहे। काही मोठं असं रॉकेट सायन्स इथं नाही आहे, लक्षात घ्या। 6 नंबर क्वेश्चन, आय डोंट हॅव, रिकामी जागा बुक, सम बुक, एनी बुक, फ्यू बुक, लेस बुक की नॉन ऑफ द अबव। तर याचं उत्तर आहे एनी बुक। माझ्याकडे कुठलंच पुस्तक नाही, आय डोंट हॅव एनी बुक। ओके, नेक्स्ट, गिव्ह ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ सिग्निफिकन्स। सिग्निफिकन्सचं तुम्हाला काय सांगायचं आहे, ॲडजेक्टिव्ह सांगायचं आहे।
ऑप्शन 1 सिग्निफाय, 2 सिग्निफिक, 3 सिग्निफिकंट, 4 सिग्निफाइंग, 5 नॉन ऑफ द अबव. तर याचं उत्तर असेल सिग्निफिकंट. ओके, सिग्निफिकंट. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाइन वर्ड. ही इज अन आयडल बॉय, ही डज नॉट वर्क. ही इज अन आयडल बॉय. ओके, तर याच्यामध्ये ऑप्शन 1 नाउन, 2 वर्ब, 3 ऍडजेक्टिव्ह, 4 ऍडवर्ब, 5 नॉन ऑफ द अबव. याचं जे उत्तर असेल, याचं उत्तर असेल ऍडजेक्टिव्ह. ओके, विशेषण सांगते त्या मुलाविषयी, त्याच्यामुळे ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द प्रॉपर नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह. गोट, टायगर, काऊ, मोती आणि 5चं ऑप्शन आहे नॉन ऑफ द अबव. आता प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम म्हणते. आम्ही म्हणतो नदी, तर नद्या भरपूर आहेत, पण मी म्हणतो जेव्हा गंगा नदी, तेव्हा आपलं लक्ष जाते गंगा नदीकडे, यमुना नदी, गोदावरी नदी. अशा प्रकारे आपण जेव्हा नदींचं एक विशेष असं त्याचं आपण त्याला डिनोट करतो, तेव्हा ते प्रॉपर नाउन होऊन जातं. ओके, प्रॉपर नाउन. तसंच गोट म्हटल्यावर समजत नाही कुठली गोट. टायगर, तर टायगर भरपूर आहेत, काऊ भरपूर आहे, पण माझ्याकडे कुत्रा आहे त्याचं नाव मोती आहे, तर मग तो काय झाला, प्रॉपर नाउन झाला. ऑप्शन 4. नेक्स्ट, मॅच द पेअर. तर प्रॉपर नाउन आपण पाहिलं, जसं की प्रॉपर नाउन आपण पाहिलं काय, कॉमन नाउन पाहिलं आपलं काय, मटेरियल नाउन माहिती आहे, आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत, बघून घ्या एकदा. आता शहरं भरपूर आहेत, पण मी म्हणतो पुणे शहर म्हणजे काय होते, प्रॉपर, त्याच्यामुळे 1चं उत्तर बी. आता कॉमन नाउन, कुत्रे भरपूर आहेत, पण माझ्याकडे मोती आहे, तेव्हा ते प्रॉपर नाउन होतं. पण कॉमन नाउन काय, डॉग. मटेरियल नाउन, मटेरियल नाउन मध्ये आपण जर पाहिलं तर याचं उत्तर येते एअर, मटेरियल नाउन. आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम, ते आहे पनिशमेंट. ओके, नेक्स्ट, चूज द करेक्ट वर्ब फॉर्म. शी रॅन बिकॉज शी, रिकामी जागा इन अ हरी. शी रॅन. ओके, रनचा झाला रॅन. बिकॉज शी, रिकामी जागा इन अ हरी. इथं V2 आहे, त्याच्यामुळे इथं सुद्धा पास्ट, इथं पास्ट टेन्स आहे, इथं सुद्धा पास्ट टेन्स होईल. आन्सर होऊन जाईल वॉज. ऑप्शन मध्ये तुम्हाला इज आहे, वॉज आहे, मस्ट बी आहे, कुड बी आहे आणि नोट आहे. उत्तर तुम्हाला मारायचं 2 वॉज. ओके, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, चूज फ्रॉम द फॉलोइंग द वर्ब फॉर्म ऑफ लिबर्टी. लिबर्टीचा तुम्हाला वर्ब फॉर्म सांगायचा आहे. ऑप्शन 1 लिबर्टाईन, नंबर 2 लिबरेशन, 3 लिबरलॅटी, 4 लिबरेट, 5 नॉन ऑफ द अबव. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 लिबरेट. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही वॉक सो फास्ट दॅट आय, रिकामी जागा नॉट ओव्हरटेकिंग. तो एवढा फास्ट चालत होता की मी त्याला ओव्हरटेक करू शकत नव्हतो. शकत नव्हतो साठी काय, असं म्हणजे पास्ट टेन्स मध्ये वॉक आहे, तर पुढे सुद्धा पास्ट टेन्स मध्येच काहीतरी येईल, तर कॅनचा पास्ट टेन्स कुड होऊन जाते. ओके, कॅनचं होते कुड. आता ती गोष्ट महत्वाची आहे, याचं उत्तर तो कुड असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एखादं वाक्य मराठीत ट्रान्सलेट करून बघायचं आणि त्याचं नेमकं कुठं प्रॉपर त्या ऑप्शन मध्ये, नेमकं कोणत्या ऑप्शन मध्ये आपण तिथे ते टिक करू शकतो, ते तिथं तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे याचं उत्तर कुड असेल. ओके, मी याला मराठीत ट्रान्सलेट करतो स्वतः आधी, नंतर मग हे करतो, ते सोपी पद्धत आहे. नेक्स्ट आहे, विच वर्ब विल बी सुटेबल टू फिल इन द ब्लँक. माय डॉटर माधवी, रिकामी जागा अ गुड मेमरी. माय डॉटर माधवी, रिकामी जागा अ गुड मेमरी, म्हणजे माझी मुलगी आहे माधवी, तिची मेमरी चांगली आहे. तर हॅज बीन, हॅज, इज, विल बी की नॉन ऑफ द अबव. तर आय हॅव आपण म्हणतो ना, आय हॅव पेन, माय सिस्टर, असं आपण म्हणजे तिथं हॅज येईल, हॅज. ओके, हे खूप सोपे मित्रांनो, म्हणजे एक्सप्लेनेशन सांगण्यासाठी पण याच्यामध्ये काही नाही, एवढं सोप्या गोष्टी आहेत. फिल इन द ब्लँक विथ अन ऍक्सेप्टेबल फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ऑप्शन. 350 रन्स, रिकामी जागा क्वाइट अ डिसेंट स्कोर. 350 रन हा एक चांगला स्कोर आहे. तर आहे म्हटलं म्हणजे इज येईल ना. ओके, 350 रन्स इज क्वाइट अ डिसेंट स्कोर. बघा आर इथे येणार नाही. तुम्ही म्हणाल की सर अनेक क्वेश्चन आता आर नाही, इथं आर येत नाही. तर 350 रन्स आर क्वाइट अ डिसेंट स्कोर नाही येत. तर 350 रन इज क्वाइट अ डिसेंट स्कोर.
नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following sentence is grammatically correct? Those books are of I. Number 2, those books are my. तिसरा, those books are mine. चौथं, those books are I's. आणि पाचवं, none of the above. तुम्ही हा प्रश्न वाचून नंतर जेव्हा ऑप्शन तुम्ही बघितले, ऑप्शन मधून तुम्हाला वाचतानाच थोडंसं वेगळं वाटते की दोज बुक्स आर ऑफ आय, दोज बुक्स आर ऑफ माय, दोज बुक्स आर ऑफ आयज, ह्या गोष्टी ग्रॅमॅटिकली शक्यच नाही ना. त्याच्यामुळे उत्तर आहे दोज बुक्स आर माइन. ओके. आणि हे तुम्हाला जे प्रश्न मी दिलेत मित्रांनो, हे PYQs आहेत. लिपिक टंक लेखक असेल, जुने PSI ची भरती असेल, STI ची भरती असेल, त्याच्यासोबतच IBPS चे काही त्याच्यामध्ये संच असतील. आता नुकतेच झालेल्या DED मध्ये काही प्रश्न वगैरे असतील, त्यातून हे प्रश्न सिलेक्ट केलेत, हे IBPS पॅटर्न नुसार आहेत. नेक्स्ट, पिक आउट द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आय टेल माय वाईफ ऑल, रिकामी जागा, हॅपन्स इन माय कॉलेज. नंबर 1, विच, टू व्हॉट, 3 दॅट, 4 व्हॉट एव्हर, 5 नोटा. आय टेल माय वाईफ, मी माझ्या बायकोला सांगितलं, सगळं सांगितलं जे माझ्या कॉलेजमध्ये घडलं, की जे माझ्या कॉलेजमध्ये घडलं. मी माझ्या बायकोला काय सांगितलं, की जे माझ्या कॉलेजमध्ये, दॅट, व्हॉट, दॅट. आय टेल माय वाईफ ऑल दॅट हॅपन्स इन माय कॉलेज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन ऑफ अंडरलाइन वर्ड. तुम्हाला एक अंडरलाइन वर्ड दिलाय, त्याचं तुम्हाला सांगायचं कोणतं प्रोनाउन आहे, त्याचा प्रकार कोणता आहे. आय प्रिफर ब्लॅक शूज टू ब्राउन वन्स. आय प्रिफर ब्लॅक शूज टू ब्राउन वन्स. ऑप्शन 1, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, 2, रिलेटिव्ह प्रोनाउन, 3, इनडेफिनेट प्रोनाउन, 4, पर्सनल प्रोनाउन, 5, नॉन ऑफ द अबव. मित्रांनो, याचं उत्तर असेल इनडेफिनेट प्रोनाउन. आता इनडेफिनेट प्रोनाउन का बरं, तर वन्स, तिथं वन्स आलंय, वन्स. आता जे वापरलेलं सर्वनाम जे आहे नेमकं कोणासाठी वापरलं हे जर स्पष्ट नसलं तर तेव्हा इनडेफिनेट प्रोनाउन होते. त्याच्यामुळे वन्स म्हणजे वन्स कोण आहे माहिती नाही, त्यामुळे इनडेफिनेट प्रोनाउनचा तो पार्ट आहे. ओके, फॉर्म आहे. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. अ फ्रेंड बॉट द कार फॉर. अ फ्रेंड बॉट द कार फॉर. ऑप्शन 1, माइन. ऑप्शन 2, हर्स. 3, अस. 4, वी. 5, नॉन ऑफ द अबव. आता फ्रेंड बॉट द कार, तो घेऊन आला कोणासाठी, तर आमच्यासाठी. ठीक आहे ना. अ फ्रेंड बॉट द कार फॉर माइनच्या जागी जर मी असतं तर उत्तर बरोबर असतं. माइनच्या जागी जर मी असतं, अ फ्रेंड बॉट द कार फॉर मी, ते अ फ्रेंड बॉट द कार फॉर हर्स हे काय ग्रॅमॅटिकली काही व्याकरणात बरोबर बसत नाही. पण फ्रेंड बॉट द कार फॉर अस जे आहे हे अगदी बरोबर बसतं. त्याच्यामुळे उत्तर 19-3, अ फ्रेंड बॉट द कार फॉर अस. नेक्स्ट, आय, रिकामी जागा, विल टेल यू द ट्रूथ. मी तुला स्वतः ट्रूथ सांगेल. आता आपण मराठीत जर म्हटलं मी तुला सत्य काय ते सांगेल, तर स्वतः मी म्हणजे माय सेल्फ ना, उत्तर 4 येईल. तरी ऑप्शन बघून घ्या. हर सेल्फ, हिम सेल्फ, योर सेल्फ, माय सेल्फ आणि 5 नोटा. उत्तर असेल 4, माय सेल्फ. मी स्वतः तुला सांगतो म्हणतो ना, त्यामुळे माय सेल्फ. नेक्स्ट, आता तुम्हाला 21 पासून 25 प्रश्न, 21 पासून 25 पर्यंत तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचे. 21 नंबरचा क्वेश्चन आहे वॅमोज. ओके. आता ऍक्च्युली वॅमोज जो आहे ना, हा स्पॅनिश वर्ड आहे. तो इंग्लिशमध्ये नंतर रूढ झाला, त्याच्यामुळे तो इंग्लिशमध्ये सुद्धा वापरला जातो, पण हा मुळात स्पॅनिश शब्द आहे. ओके. तर वॅमोज म्हणजे काय होते माहित आहे, चला लवकर चला. आपण म्हणतो ना चलो चले, चलते हे बाहर काही घूमने चलते, चलो चले, तर तो आहे तो वॅमोज शब्द. ऑप्शन 1, टू डिपार्ट क्विकली. नंबर 2, टू अँड फ्रो. नंबर 3, श्रिंक. नंबर 4, जम्प ओव्हर. नंबर 5, नोटा. उत्तर आहे टू डिपार्ट क्विकली, म्हणजे चलो चले, जल्दी चलते है ना, म्हणजे वॅमोज. PYQचा क्वेश्चन आहे मित्रांनो, मी असेच उचलून
प्रश्न घेऊन नाही आलेलो तुमच्या समोर. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा. कुठल्या ना कुठल्या महाराष्ट्राच्या संदर्भातल्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. 22 नंबर, मॅलिवोलेंट. मॅलिवोलेंट म्हणजे काय होते माहिती का? मॅलिवोलेंट म्हणजे द्रोही, दृष्ट व्यक्ती जो असतो की नाही, द्रोही असतो, दृष्ट असतो, त्याला म्हणतात मॅलिवोलेंट. आता ऑप्शन मध्ये बघा बरं. नंबर 1 एक्स्ट्रीमली व्हायलंट, नंबर 2 विशिंग इव्हिल टुवर्ड अदर्स, तिसरा इन पुअर व्हॉइस, चौथा इन्सेन, पाचवा नोटा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दृष्ट, द्रोही, जो व्यक्ती दुसरीकडे काय विशिंग इव्हिल टुवर्ड्स अदर्स, दुसऱ्यासोबत वाईट कृत्य करतो म्हणजे दृष्ट आहे, तो दुष्ट आहे. दृष्ट नाही, दुष्ट. दुष्ट दृष्ट वेगळी आहे. तर द्रोही किंवा दुष्ट व्यक्ती. नेक्स्ट, एनलायटन. एनलायटन म्हणजे ज्ञानी व्यक्ती होतो, ज्ञानी. आता बघू आपण ऑप्शन मध्ये. नंबर 1 क्लिअरली विजिबल, नाही. नंबर 2 शायनिंग ब्राईटली, नाही. 3 फुल्ली अवेकन, 4 इकॉनॉमिकली प्रिव्हिलेज आणि 5वा नोटा. उत्तर असेल 3 फुल्ली अवेकन म्हणजे तो ज्ञानी झाला. ओके, एनलायटन म्हणजे ज्ञानी. 24 नंबरचा क्वेश्चन, ही सॉन इज इंडस्ट्रियस. द अंडरलाईन वर्ड मीन्स. इंडस्ट्रियस वर्डच्या खाली अंडरलाईन केलेला आहे. इंडस्ट्रियसचा अर्थ काय? नंबर 1 इंडस्ट्रियल, नंबर 2 इंटेलिजंट, नंबर 3 हार्डवर्किंग, नंबर 4 हार्डली वर्किंग, नंबर 5 नोटा. तर याचं उत्तर असेल हार्ड वर्किंग. मेहनती आहे, कष्ट करणार आहे. त्याचा मुलगा काय आहे? कष्ट करणार आहे. लास्ट क्वेश्चन, credulous people accept all the promises of the politicians. Credulous people accept all the promises of the politician. The underline word means. credulous च्या खाली अंडरलाईन आहे. आपण म्हणतो ना की भोळे लोक असतात, भोळे लोक राजकारण्यांवरती विश्वास ठेवतात. तो क्रेड्युलस म्हणजे भोळा व्यक्ती असतो ना, साधा सिंपल, तो व्यक्ती म्हणजे क्रेड्युलस. तर नंबर ऑप्शन 1 दोज हु बिलीव्ह रेडिली, नंबर 2 काइंड हार्टेड, नंबर 3 जनरस, नंबर 4 सॉफ्ट स्पोकन, नंबर 5 नॉन ऑफ द अबाव. उत्तर असेल मित्रांनो दोज हु बिलीव्ह रेडिली. कोणावरही अंधभक्तीप्रमाणे विश्वास ठेवणारा, दुसऱ्यावरती विश्वास ठेवणारा भोळा व्यक्ती म्हणजे क्रेड्युलस. ओके, क्रेड्युलस. लेक्चर संपलेला आहे. तुम्हाला जर आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्ही हा QR कोड स्कॅन करू शकता आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र.